त्याच्याकडं. म्हणलं आपलं कीर्तन आहे, चालतं वाजवायला. ते म्हणे पखवाद वाजायला कोणी? मी दिलं माऊलीत नाव सांगून. त्यांनी आपलं नाही जमत राव. म्हणलं का म्हणून? त्याचा मा 36चा आकडा मी. अरे मला आपण 63चा करून घेऊ, चाल. ते म्हणे आपलं जमत नाही, त्याचं माझं खटकलेलं. म्हणलं कशावरून? 5 वर्ष झालीत मी 5,000 रुपये घेतले त्यांनी. म्हणलं तुझ्या पैशांना काय संबंध आहे? ते म्हणजे तुम्ही वाघ महाराज आहे का? तुमचं नाव ऐकून आहे, तुम्ही गायक आहे, तुमच्यासाठी येतो, पण आपली एक आठ आहे. म्हणलं काय? पेटीवाल्या तोंडीकडे पखवाद इकडे होता म्हणजे. आणि म्हणलं आपलं कामाशी मतलब. मी आलो महाराज त्यांना विरुद्ध बसलो. पेटीवाल्या तोंड केलं इकडं, पखवाद केलं इकडं. अहो कीर्तन रंगात आलं, त्या पेटीवाल्या ध्यानात आलं ना याच्याकडे पैसे म्हणून. त्या पेटीला चोर असतो मग. सारे ग म पद नि सा, सा नि ध प म ग रे सा, सारे ग रे ग म ग म प म पद पद नि ध नि सा. त्यांनी लगेच सुरू केलं, माझे पैसे देतो का? मला कुठं कळतं ते राजा, माझे पैसे देतो का? मला नाही कळलं, पण पखवाद्याला कळलं. ते म्हणजे पैसे मागत आहे रे. यांनी सुरू केलं, माझे पैसे देतो का? पखवाद्याने लगेच लावली लगी, देईन तर देईन, नाही तर नाही नाही देईन, देईन तर देईन, नाही तर नाही नाही देईन. पेटीवाला म्हणतो माझे पैसे देतो का? पखवाद्या म्हणतो देईन तर देईन, नाही तर नाही नाही देईन. महाराज मला कळलं, पण ऐकणाऱ्यापैकी एक वाघ्या होता. त्याला ते कळलं. ते म्हणजे पैसे मागत नाही, म्हणतो देईन तर देईन, नाही तर. ते जे तू उभा राहिलं त्याच्या पिशेतून खंजिरी काढली आणि माझ्याकडे पाहून कसं करतं, डुबले 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 डुबले. तसं तर काही नाही ना. काय